निफ्टी, बँक निफ्टी यासारख्या ऑप्शनमध्ये होणाऱ्या ट्रेड्सवर परिणाम करणारी नवी अपडेट सेबीकडून आली. भारताचा डेरिव्हेटिव्ह मार्केट जगातल्या सर्वात मोठ्या आणि ॲक्टिव्ह मार्केटपैकी एक आहे. सेबीने वारंवार लक्षात आणून दिले की यामुळे एक्सपायरी डेजला प्रचंड मोठे ट्रेड्स घेऊन बाजारात अचानक प्राइस स्विंग होत असते. या अचानक होणाऱ्या हालचालीमुळे मार्केट स्टेबिलिटीला धोका निर्माण होतो व रिटेल इन्व्हेस्टर्सला देखील मोठा रिस्क होतो. जेन स्ट्रीट नावाच्या US ट्रेडिंग फर्मवर सेबीने कारवाई केल्याचे आपण पाहिलेच होते. 1 ऑक्टोबर 2025 पासून सेबीने इंट्राडे इंडेक्स ऑप्शन ट्रेडिंगसाठी नवीन लिमिट जाहीर केले आहेत. नेट पोझिशन कॅप 5,000 करोड पर एंटिटी, ग्रॉस पोझिशन कॅप 10,000 करोड पर साईड. बाय आणि सेल साईडला वेगवेगळं मोजलं जाणार. नेट पोझिशन म्हणजे खरेदी आणि विक्री यांचा फरक, म्हणजे तुम्ही शेवटी जास्त खरेदीकडे आहात की विक्रीकडे. ग्रॉस पोझिशन म्हणजे खरेदी आणि विक्री यांची एकूण बेरीज. एक्सचेंज दिवसभरात किमान 4 वेळा रँडम स्नॅपशॉट घेतील, खास करून दुपारी 2:30 ते 3:30 दरम्यान, कारण त्यावेळी मार्केटमध्ये सर्वाधिक ॲक्टिव्हिटी असते. कुणी नियमांचे उल्लंघन केले आढळल्यास दंड केला जाईल. NSE व BSEचे नुकतेच एक्सपायरीचे दिवस अदलाबदल झाले आहे, त्यामुळे हा नवीन नियम फायद्याचा ठरेल. रिटेल गुंतवणूकदारांसाठी हा नियम संरक्षण कवच आहे. मार्केट जितकं मोठं होतंय तितकंच व्यवस्थापन देखील महत्त्वाचं आहे.